गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी आपण सविस्तरपणे पाहूयात. कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीकडून एक नवा डाव आखण्यात आलाय. छत्रपती शाहू महाराजांविरोधात समरजित घाटगेंना मैदानात उतरवणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर समरजित घाटगे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही सूत्रांच्या हवाल्यानं समोर येते. अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून. भूषण, काय तपशील? कोल्हापूर लोकसभेसाठी एका बाजूला महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांचं नाव निश्चित झालेलं होतं, त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतची चर्चा देखील सुरू झालेली होती. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजी असल्याचा सूर देखील उमटत होता, त्यामुळे भाजपनं ही जागा आपल्याकडे मागितलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता समरजित घाटगे यांचं नाव जे आहे ते समोर येते. वरिष्ठ पातळीवरून त्या संदर्भात हालचाली सुरू असल्याचं देखील कळतंय. गेल्या काही दिवसापासून या नावासंदर्भात चर्चा सुरू होती. आढावा भाजप अंतर्गत घेतला जात होता आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष उमेदवारी देण्याबाबत ह्या सगळ्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि त्यामुळे आता भाजपनं जर महायुतीकडून जर समरजित घाटगे उमेदवार असतील तर कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू छत्रपतीच्या विरोधामध्ये शाहू जनक घराण्याचे जो वंशज असलेले समरजित घाटगे हे उमेदवार असू शकतात आणि त्यामुळे दोन राजघराण्यामध्ये ही सगळी लढत आहे ती कोल्हापूरमध्ये पाहायला मिळू शकते आणि त्यामुळे एकूणच उत्सुकता आता ताणली गेली असं म्हणावं लागेल. समरजित घाटगे यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय जो आहे तो आज संध्याकाळनं उद्या सकाळपर्यंत सुटण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते. दिल्लीवरून ह्या सगळ्या संदर्भात मोठ्या घडामोडी देखील घडताना पाहायला मिळतात. समरजित घाटगे यांनी मात्र या सगळ्या संदर्भात सध्या माध्यमांसमोर बोलायला नकार दिलेला आहे. पक्षशिस्त पाळत आपण कोणतीही प्रतिक्रिया आता देणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र तरी देखील आपण बघतोय ज्या पद्धतीनं शाहू छत्रपती यांची उमेदवारी महाविकास आघाडीनं समोर आणलेली होती त्याला टक्कर देण्यासाठी कुठेतरी आता समरजित घाटगे यांनाच मैदानात उतरवण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं. अगदीच भूषण, जाणून घेत राहूया सगळ्या संदर्भात. तुर्तास धन्यवाद.